महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर। एन्जॉय। मी विशाल गोरे, माझं शॉप गणेश हार्डवेअर या नावाने आहे। ते चाकण येथील कांदा मार्केट यार्ड म्हणजेच महात्मा फुले मार्केट यार्ड येथे आहे। आमच्याकडे हे सगळे प्रोडक्ट आत्ता अवेलेबल आहे। जर तुम्हाला दुकान स्वतः येऊन तुम्ही इथं घेऊन जाऊ शकता आणि जर तुम्हाला ऑनलाईन पाहिजे नसेल तर ते ऑनलाईनमध्ये पण भेटू शकतात। त्याच्यासाठी तुम्हाला माझा नंबर आहे 9922 93 94 35 या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा। तुम्हाला ते ऑनलाईन स्वरूपात पण भेटेल आणि शॉपला भेट दिल्यानंतर पण ते तुम्हाला इथे चाकणमध्ये मार्केट यार्ड इथे आमचं शॉप आहे गणेश हार्डवेअर या इथे भेटू शकतो तुम्हाला। मागच्या वर्षी आम्ही शिक्के हे कपिला कंपनीचे ब्रँडेड असे इथे विकत असतो। यावेळेस कंपनीने की कंबो सेट हे कंबो सेट का बनवला की मागच्या वर्षी काय व्हायचं की कस्टमरला एक आहे ते एक नाही असे शिक्के भेटत नव्हते। तर आमच्याकडं कंबोमध्ये आम्ही 6 प्रकारचे शिक्के केलेले, एक ओम आहे, त्रिशूल आहे, फूल आहे, परत दुसरं एक फूल आहे। हे इटू माऊली आपण जे नाव हे जे आहे ना हे कशा पद्धतीने छापलं जातं हे या पद्धतीने पण आपण त्याची प्रिंट काही इथे ठेवलेले आहे। परत हे शिक्क्यांचं पण आहे याच्यामध्ये की या कशा पद्धतीने यूज करायचं याचं पण आपण इथं एक होल्डिंग तयार करणार आहेच की बाबा हे लावल्याच्या नंतर कसं दिसतं किंवा याचे आपले रील पण बनणार आहे। ते पण आम्ही मोबाईल रूपी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न 100% करू। मित्रांनो, आपण हा कटआउट जे बनवलं आहे ते यूज कशा पद्धतीने करायचं याची थोडक्यात मी तुम्हाला माहिती देत आहे। आता हे कटआउट हे आपण हे असे 3 पीस दिलेले आहे आपल्याला। हे 3 पीस हे नंबर वाईज दिलेले आहे की जेणेकरून आता एक नंबरला हे विठू माऊलीचे आपले चेहरा आहे। हा 2 नंबरला मधला भाग आहे, हा 2 नंबर दिलेला आहे आणि हा खालचा 3 नंबर दिला, हा खालचा 3 नंबरचा भाग आहे। तर हे यूज करताना याच्यावर नंबर दिल्यात या साईडनी कलरिंग करायचं नाही। हे कलरिंग करताना हे बॅक साईडनी त्याच्या कलरिंग करायचं जेणेकरून ते तुम्ही डार्क किंवा तुम्हाला जसं हवं आहे त्या पद्धतीने हे कलरिंग करून हे शकता। हे तुम्ही अंगावर लावण्यासाठी वापरू शकता। सेकंड गोष्ट, आपण एक छोटीशी विठू माऊलीची एक हे केलेली आहे की हा एक गंध म्हणून आपलं कपाळा लावण्यासाठी आपण हे बनवलेलं आहे आणि जो मोठ्या साईजचा बनवला हा तुम्ही अंगावर वापरू शकता। हे थोडक्यात तुम्हाला कसं यूज करायचं हे मी माझ्या पद्धतीने पण सांगितलं आणि हे आपल्या बॉक्सच्या पाठीमागं पण एक सूचना दिलेली आहे की ते वापरायचं कसं। या सगळ्या सूचना तुम्ही वाचून हे याचा वापर तुम्ही योग्य पद्धतीने करू शकता। सर, आता आम्ही इथं हा जो स्टॅच्यू पाहतोय पांडुरंगाचा, तर तो जो छोटा स्टॅच्यू आहे तो एक सिंगल पीस आहे आणि जो दुसरा कटआउट आहे तो जवळपास 3 वेगवेगळ्या पीसेसमध्ये। तर हे असं का? कसं ह्या कपाळाचा भाग हा छोटा असतो त्याच्यामुळं हा गंधाच्या रूपाने आपण हे बनवलेला आहे। पण ज्यावेळेस बैलाच्या पोटाचा भाग हा राऊंड शेपमध्ये असतो त्यामुळं कधी खाल भाग एकसारखा नसल्यामुळं आपण याला 3 स्टेपमध्ये बनवलेला आहे। मग तुम्ही पुढली स्टेप थोडी इकडे तिकडे सरकवून तुम्ही ती बरोबर मॅच करू शकता। त्याच्यानंतर खालचा मधला भाग पण तुम्ही मध्ये घेऊ शकता आणि खालचा भाग पण त्याच्या खाली आम्ही त्याच्याकरता येईल। म्हणजे ज्यावेळेस तुम्ही अशी 3 स्टेपमध्ये तुम्ही ही मूर्ती तिथं बनवसान त्यावेळेस ते दिसायला एकदम आकर्षक दिसते। पण ही जर आम्ही एक पूर्णपणे दिली असते तर पोटाचा भाग एकसारखा नसल्यामुळे ते खालीवर झाली असते। त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या पद्धतीने की कोणता भाग कुठं सेट करायचा हे तुमच्या हिशोबाने एकदा सेट केलं की ते तुम्हाला बरोबर दिसायला एकदम आकर्षित असं वाटू शकतं। म्हणून आम्ही हे 3 याच्यामध्ये टाईपमध्ये दिलेले आहे कटिंगमध्ये। आता हे नंबर पण आपण आहे ना हे कशा पद्धतीने त्याचे परत कलरिंग कसे केलेले आहे हे सगळं याच्यात हे आहे। परत त्यानंतर आता हे शंभूराजे हे नाव हे कशा पद्धतीने दिसतं आणि ज्यावेळेस आपण शिक्के वापरू त्यावेळेस तो व्हायब्रंट कलरच वापरायचा। याचं कारण असं की याच्यावरून कोणतेही साईड इफेक्ट होत नाही, कारण की त्याच्या सगळं ह्या गोष्टी लक्षात घेऊनच कंपनीने म्हणजे कपिला कंपनीने ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनच हे बनवलेलं आहे की त्याचा जनावरांच्या शरीरावर कोणत्याही प्रकारचा इफेक्ट होत नाही। हे सगळे वॉटर बेस आहे। त्याच्यामुळं कंपनीने कोणतंही प्रोडक्ट बनवताना पूर्णपणे त्याची हे केलेले असते की आता हे नजरपट्टी पण बनवताना 3 टाईपमध्ये का बनवायची, वरती खाली, आणि ते बनवताना पण एकदम ब्रँडेड असं लोकल काय आहे की लावलं निघतं असं कोणताही प्रकार नाही। तुम्ही लावताना पण त्याची सगळी सूचना दिलेली आहे आणि दिसायला पण एकदम आकर्षक आहे। त्याच्या पाठीमागच्या साईडला तुम्ही बघू शकता की त्यानं लावल्याच्या नंतर बैलाची शिंगे कशा पद्धतीने दिसू शकतात आणि याचा इफेक्ट अजून एक असं सांगायचं झाला तर हे इतर वेळेस पण तुम्ही लावू शकता। तर रात्रीच्या वेळेस ज्यावेळेस आपण कधी एखादा शेतकरी बैल घेऊन जाऊ शकतो तर ही बैलांच्या शिंगावरती जर याची चमक दिसली
ते साईडनी जाणाऱ्या गाड्यांचं जे अपघात आहे ते होण्याचे टाळू शकतात. त्याचा पण एक कंपनीने डोक्यात घेऊन की एक मोठा हानी टाळू शकते, ह्या हिशोबाने पण हे बनवण्याचं उद्दिष्ट आहे याच्या मागं. स्वस्तिक आहे, असे अनेक 6 प्रकारचे आम्ही एक कंबो सेट केलेला आहे, म्हणजे जेणेकरून कस्टमरची गैरसोय होणार नाही. एक आहे तर एक नाही असं काही होणार नाही, त्याच्यासाठी आम्ही एक कंबो सेट यावर्षी आणलेला आहे. त्यानंतर एक कस्टमरची एक मागणी होती मागच्या वर्षी, सर तुम्ही जर शिक्के आणले तर नंबर्स पण आणा, शिक्के आणले तर तुम्ही नंबर्स पण आणा. तर यावेळेस आम्ही नंबर्स पण आणलेले, ते कशा पद्धतीने यूज करायचे हे आम्ही एका याच्यावरती पण हे केलेले आहे की कसे यूज करायचे, काय करायचे हे त्याच्यासाठी आपण तिसरं एक आपण यावर्षी नजरपट्टी म्हणून हा एक विषय आणलेला आहे. एक नजरपट्टीमध्ये 2 प्रकार आहे, एक प्लेनमध्ये एक असे ग्राउंडमध्ये एक आहे. आणि त्याचा यूज कसा करायचा, तर ते कसे फोल्ड करायचे, किती हे लावायचे, त्याची सगळी डिटेल इकडे पाठीमागे असं व्यवस्थित दिलेली आहेत. आकर्षक डिझाईन, रात्री पण चमकती टिकणारी, आणि ते कशा पद्धतीने यूज करायचे याच्या सूचना पण या खाली इथं आपण अशा पद्धतीने दिल्या. याच्यामध्ये 3 टाईप आहे, 1 नंबर आहे, 3 नंबर आहे आणि 5 नंबर आहे. आता हे नंबर का दिलेत की बैलाच्या शिंग कशा पद्धतीने लावायचे, त्याच्यामुळे कोणत्या पद्धतीने लावायचे, 1 नंबर कुठं लावायचा, 3 नंबरमध्ये लावायचा, 5 नंबर हा खाली लावायचा, ह्या हिशोबाने हे 3 लावलेले आहे सेट. त्यानंतर यावेळेस आम्ही की कटआउट आणलेले आहे, की म्हणजे कटआउट म्हणजे काय, कटआउट म्हणजे श्री स्वामी समर्थांचे नाव, छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव, तर त्यानंतर घोड्यावरती छत्रपती शिवाजी महाराज, परत विठ्ठलांचे असे, परत शंभूराजे, आणि त्यानंतर ते कशा पद्धतीने आपण विठ्ठलांची मूर्ती, हे विठ्ठलांची मूर्ती म्हणजे कशा पद्धतीने आपण हे लावायचं हे पण आपण इथे या पद्धतीने आपण एक प्रिंट केलेली आहे, त्याच्यानुसार इथे आपण हे ठेवलेले पण आहे. त्यानंतर आपण नावं पण आणलेली आहे यावर्षी, विठू माऊली, ब्रह्मनायक, छत्रपती महाराज, छावा, असे या प्रकारचे आपण यावर्षी नवीन 9 प्रकारचं लेटर आणि कंबो आणि त्याच्यानंतर कटआउट असे हे 3 प्रकारचं आपण यावेळेस नवीन आणलेले आहे. आता आपण जे शिक्के बनवले आहे त्याचे वेगवेगळे रिझल्ट पाहू आणि ते कसे यूज करायचे आणि ते कशा पद्धतीने यूज केल्याच्यानंतर त्याचा इफेक्ट काय दिसतो हे आता आपण समजून घेऊया. आता हे कंपनीने आपल्याला आहे ना, हे शिक्के ज्या पद्धतीने उपलब्ध केले त्याच्यात आता हे नंबर आहे 4, 5 हे वटवल्याच्या नंतर कसे दिसतात. जर तुम्ही सिंगल याच्यात वटवले असेल तर पहिल्या याच्यात तर ते फिक्कट दिसतील, आणि तेच जर तुम्ही डबल याच्यात लावले तर ते एक पूर्णपणे डार्क दिसतील. आणि दुसरी गोष्ट तुम्ही काय करा, घेताना तुम्ही एकच घ्या की जेणेकरून तुमचे पैसे पण वाचतील कस्टमरचे, आणि की जेणेकरून म्हणजे कसं 21 नंबर असतो किंवा 98 असतो, त्याच्यासाठी तुम्ही एकच हे घेऊ शकता आणि ते तुम्हाला सुट्ट्या रूपात आमच्याकडून भेटू शकतं. त्यासाठी काय तुम्हाला असं आम्ही काही कंबो सेट बनवलेला नाही. जसं आपण याचा बनवण्याचा मागचा उद्दिष्ट असा होता की हे मागच्या वेळेस कस्टमरला भेटत नव्हतं जास्त, त्यामुळे कंबो सेट असला आणि ते ठेवण्यासाठी पण एकदम व्यवस्थित आम्ही बॉक्स हे केलेले आहे यावर्षी कंपनीने. त्याच्यानंतर कंपनीने हे आता शंभूराजे आपण मागाशी पण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, हे छापल्याच्या नंतर त्यानंतर एक महाराजांची मूर्ती साईडला आपल्या हे कशा पद्धतीने दिसते व पाठीमागचा तुम्ही कलरिंग कसं केलं पाहिजे, काय केलं असेल हे आम्ही एक थोडक्यात तुम्हाला दाखवत आहे. त्याच्यानंतर आपण पाठीमागं तुम्ही त्याच्या आधी बॅकग्राऊंड कशा पद्धतीने बनवायचं की कलरिंग कसं पद्धतीने हे करायचं, त्यानंतर केल्याच्यानंतर आता इकडे फॉर एक्झाम्पल आपल्याकडे हे बघा, हे विठ्ठलाची मूर्ती आहे, आपण ही कशा पद्धतीने आपण याच्यामध्ये दाखवलेली आहे की पाठीमागचं पिंक कलरचं हे केलं आहे, यानंतर इकडं येलो टाईप केलेलं आहे आणि पूर्णपणे आपलं ब्लॅकमध्ये विठ्ठलांची मूर्ती आपण हे केलेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर आपल्याकडं पुढे गेल्याच्यानंतर जुन्या जे आपण शिक्के ते जुने शिक्के आपण कशा पद्धतीने वापरू शकतात. त्याच्यानंतर आता ह्यावेळेस मागच्या वर्षी आपण काय केलं तर की ह्यावेळेस नवीन आपल्याकडे हे की दोन्ही शिक्केमध्ये हे केलं तर त्याची 2 प्रकारचे रंग याच्यात दिसून येतील तुम्हाला, की एकावर एक 2 फुलं हे तुम्ही हे केली तर 2 प्रकारचे रंगही आपल्याकडं ह्यावेळेस अवेलेबल आहे. त्यानंतर हे झालं आपले व्हाईट म्हणजे सफेद कलरचा बैल असल्याच्यानंतर हे या शिक्क्यांचा यूज कसा होतो हे आपण दाखवलं. पण जर बैल आपल्याकडे ब्लॅक कलरचे पण असतात म्हणजेच काळे तर ते कसे आहेत, काळ्या कलरवर पण आपण कंपनीने काय केलं की पूर्णपणे ट्रायल केलेली आहे की काळ्या कलरवर कसं वापरल्याच्या नंतर त्याचे पण उठून कसे दिसतात हे पण कंपनीने दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर काळ्या कलरवरतीच आपण एक जे नंबर बनवले आहे ते पण आहे ना एकदम परफेक्ट. तुम्ही जर डबल प्रेस केले तर पूर्णपणे डार्क दिसतात येते, आणि तुम्ही जर एकच केला तर ते थोडं फिक्कट दिसतं. त्याच्यामुळे यूज करताना ते कलर नंबर्स
की दोन वेळा प्रेस करा त्याच्यावर, म्हणजे ते दिसताना एकदम ॲक्टिव्ह दिसते. त्याच्यानंतर फुलांचं पण आपण हे केलेलं आहे की जे आपले शिक्के आहे जुने, जे मागच्या वर्षी आपण हे केले, ते पण ब्लॅकवर एकदम मस्त एक व्हाईट, त्याच्यात व्हाईट कलर टाकू शकता, पिंक टाकू शकता, असे या पद्धतीने केलेलं आहे. मी विशाल गोरे, माझं शॉप गणेश हार्डवेअर या नावाने आहे. ते चाकण येथील कांदा मार्केट यार्ड म्हणजेच महात्मा फुले मार्केट यार्ड येथे आहे. आमच्याकडे हे सगळे प्रोडक्ट आत्ता अवेलेबल आहे. जर तुम्हाला स्वतः येऊन तुम्ही इथं घेऊन जाऊ शकता, आणि जर तुम्हाला ऑनलाईन पाहिजे नसेल तर ते ऑनलाईनमध्ये पण भेटू शकतात. त्याच्यासाठी तुम्हाला माझा नंबर आहे 9922 93 94 35. ह्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला ते ऑनलाईन स्वरूपात पण भेटेल, आणि शॉपला भेट दिल्यानंतर पण ते तुम्हाला इथे चाकणमध्ये मार्केट यार्ड इथे आमचं शॉप आहे गणेश हार्डवेअर, या इथे भेटू शकतो तुम्हाला. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान.